वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकम्यो नमः परभ्यः परपादुकम्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकम्यो नमो लक्ष्मी गिरिपादुकम्यः। श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परत्पर गुरु सद्गुरु पादुकम्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेष्ठं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यां वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं ब्रह्मविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। नमस्कार, मी ओंकार शंकर देशपांडे श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। सिंह राशीवाल्यांसाठी हा आठवडा साधा नाही, कारण तुमच्या अष्टम स्थानात म्हणजे 8व्या भावात मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। तर रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून, आणि विशेष म्हणजे 6 एप्रिलला मंगळ मार्गी होतो आहे, तर 10 एप्रिलला बुध देखील या राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे अचानक बदल, धक्के आणि मोठे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनात होणार आहे। सिंह राशीवाल्यांनो, ग्रहस्थिती समजून घेऊया। 8व्या भावात म्हणजे मीन राशीत रवी मंगळ मार्गी होतो आहे, शनी वक्री, नेपच्यून त्यानंतर 10व्या भावात म्हणजे वृषभ राशीत हर्षद, 11वा भाव म्हणजे मिथुन राशीत गुरु, पहिला भाव म्हणजे सिंह राशीत केतू, 6व्या भावात म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 7वा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध राहू युती, 9वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती काय सांगते, तर तुमच्या जीवनात सडन चेंज आणि ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणारा आहे। सर्वात मोठा प्रभाव कुठं असेल तर 8व्या भावात असेल। 8वा भाव म्हणजे सडन इव्हेंट, त्यानंतर ऍक्सिडेंट, हिडन मॅटर्स आणि ट्रान्सफॉर्मेशन। इथे चार ग्रहांची युती आहे। याचा परिणाम म्हणजे काय होतो, तर अचानक घटना घडतील, मेंटल प्रेशर, हेल्थ इश्यू, त्यानंतर सिक्रेट गोष्टी समोर येतील, त्यानंतर मंगळ मार्गी झाल्यावर अडकलेली गोष्ट अचानक पुढे येईल, त्यानंतर शनी वक्री, जुन्या कर्मांचे फळ मिळेल, त्यानंतर नेपच्यून, कन्फ्युजन इश्यू, सल्ला हा की कोणतीही रिस्क घेऊ नका, सावध राहा, त्यानंतर 10व्या भावात हर्षद, करिअर मध्ये अचानक बदल, जॉब चेंज होणे, फील्ड चेंज होणे, अनएक्सेप्टेड अपॉर्च्युनिटी, काही लोकांना अचानक प्रमोशन। हा काळ करिअर मध्ये टर्निंग पॉइंट घेऊन येणार आहे। 11व्या भावात गुरु खूप शुभ आहे, इन्कम मध्ये वाढ होईल, फ्रेंड सर्कल्स म्हणजे फ्रेंड सपोर्ट मिळेल, नेटवर्किंग स्ट्रॉंग होईल, मोठा फायदा होऊ शकतो। तुमच्या राशीत केतू आहे, तुम्हाला स्वतःपासून डिस्टन्स वाटेल, इंटरेस्ट कमी होऊ लागेल, कन्फ्युजन वाढेल, लोकांना वाटेल की तुम्ही बदललात। सल्ला हा की सेल्फ कॉन्फिडन्स मेंटेन ठेवा। त्यानंतर 6व्या भावात प्लुटो, इनिमिनेशन, कम्युनिकेशन आणि स्ट्रॉंग कम्युनिकेशन, लीगल इश्यू ही शक्यता आहे। हेल्थ मध्ये जरासे प्रॉब्लेम येतील, पण तुम्ही जिंकाल, पण जर मेहनत केली तर। 7व्या भावात वृषभ आणि राहू, रिलेशनशिप वर प्रभाव पडेल, त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग होईल, कन्फ्युजन वाढेल, पार्टनर सोबत वाद होतील, राहूमुळे इश्यूज निर्माण होतील। सल्ला की क्लिअर कम्युनिकेशन ठेवा। 9व्या भावात शुक्र, भाग्य, सपोर्ट, ट्रॅव्हल्स, लक, गुरुकृपा हा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे। तर सिंह राशीवाल्यांनो, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी? पैसा येईल, करिअर मध्ये अचानक बदल, घरामध्ये वातावरण जे आहे ते ठीकठाक राहील, भाग्याचा सपोर्ट पण मिळेल, सडन इव्हेंट आणि
स्ट्रेसेस जास्त होतील या आठवड्यात, तर हे उपाय तुम्ही नक्की करा की रविवारी सूर्याला अर्घ्य द्या, ओम गृहिणी सूर्याय नमःचा जप करा, एखादा गोड पदार्थ दान करा. यामुळे काय होईल तर तुम्हाला जे अडथळे येत आहेत ते कमी होतील. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा सिंह राशी. अशा सविस्तर राशी भविष्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.